श्री स्वामी समर्थ। उद्या 24 ऑक्टोबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आणि हा योग दिवाळीच्या ऐन तोंडावर आलेला असल्यामुळे या योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरुपुष्य योगाला अमृत योग असेही म्हटले जाते। गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्य योग तयार होतो। यावर्षी गुरुवारी 24 ऑक्टोबरला हा योग तयार होत आहे। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात। पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते। या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही खास उपाय करायचे आहे। या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीही निर्माण होते आणि म्हणूनच आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि तो कसा करायचा याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याला उद्या सकाळीच या झाडाचे एक पान घरी घेऊन यायचे आहे आणि याचा उपाय आपल्याला करायचा आहे। जर का तुम्हाला पैशाच्या समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल, कर्जबाजारी झाला असेल, मार्ग मिळत नसेल, तर या सर्व गोष्टींसाठी त्याचप्रमाणे तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तर त्या गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय गुरुपुष्यामृत योग या दिवशी करायचा आहे। या दिवशी आपण केलेली सेवा, केलेले उपाय कधीही वाया जात नाही असे म्हणतात आणि म्हणूनच आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे। या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची खास करून पूजा केली जाते। यांना पूजा करून लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। त्याचप्रमाणे गुरुपुष्य योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी केले जातात। त्यानंतर त्यांची देवघरात ठेवून पूजा केली जाते। गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते। यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात। याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो। या दिवशी आपण नवीन घर खरेदी करू शकतो किंवा नवीन घराचे बांधकाम आपण सुरू करू शकतो। त्याचप्रमाणे नवीन व्यवसायाची देखील या दिवशी आपण सुरुवात करू शकतो। त्याचप्रमाणे बघा, जर पैसे तुमचे कुठे अडकलेले असतील तर ते परत मिळण्याच्या योजनेवर देखील तुम्ही या दिवशी काम करू शकतात। यामुळे तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळू शकतात। तर पहा, आपल्याला या दिवशी कोणता उपाय करायचा आहे। तर आपल्याला या दिवशी सकाळी सकाळी हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला 12च्या आतमध्येच करता येणार आहे। 12 वाजेनंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। तुम्हाला सकाळी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा कच्चं दूध टाकायचं, थोडेसे काळे तीळ टाकायचे, चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि तुम्हाला 2 अगरबत्ती किंवा धूप घ्यायची आहे। एका कागदाच्या पुळीत हळदी कुंकू बांधून घ्यायचं आहे। थोड्याशा अक्षता तुम्हाला घ्यायचं आहे। हे सर्व घेऊन तुम्हाला जिथेही औदुंबराचं झाड असेल तुम्हाला तिथे जायचं आहे। जाताना तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील घेऊन जाऊ शकतात। तिथे गेल्यानंतर तुम्हाला झाडापाशी जायचं आहे। झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे। तुम्हाला हळदी कुंकू तिथे अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचा। तुम्ही धूप नेला असेल तर धूप तुम्हाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे। प्रदक्षिणा मारताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। त्यानंतर पुन्हा तुम्हाला झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या तुम्ही अक्षदा नेलेल्या आहेत त्या अक्षदांवर तुम्ही थोडंसं हळदी कुंकू टाकून त्या रंगीत अक्षदा करायच्या। ह्या अक्षदा तुम्हाला तिथे झाडाला अर्पण करायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला झाडाला नमस्कार करून तुम्हाला झाडाला सांगायचं आहे की मी तुमचं एक पान तोडत आहे, त्याबद्दल तुम्हाला त्यांची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला झाडाचं एक पान तोडायचं आहे। आता हे तोडलेलं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। शुद्ध जलाने, गंगाजलाने हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पान कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला ताट घ्यायचं आहे। या ताटामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि या तांदळावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा वेगळी मांडली असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर हे पान ठेवायचं आहे। पानाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या। तुम्हाला धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून माता लक्ष्मीला तुमची जी पण काही इच्छा असेल
ती इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। तुमची मग कुठलीही इच्छा असू द्या, पैशाच्या इच्छा असू द्या, कर्जबाजारी असू द्या, किंवा तुम्ही कष्ट करत आहात, पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, पैसा घरात येत नसेल, किंवा तुमच्या पैशामध्ये वाढ होत नसेल, तर तुम्ही त्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। गुरुपुष्यामृत योग हा बघा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा योग समजला जातो। या दिवशी आपण जे पण काही कार्य करू, जे पण काही उपाय किंवा सेवा करू, याचं फळ आपल्याला हे 100 पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतातच, परंतु कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे असे काही उपाय, तोडगे हे करावे लागतात आणि याबरोबर आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात। जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत आपण केलेल्या उपायांचं फळ आपल्याला हे मिळत नाही। मग तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात। विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करू शकतात। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकतात। तुमच्या गुरूंचा तुम्ही 108 वेळा जप करू शकतात। कुलदेवीची तुम्ही या दिवशी सेवा करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही फुलवातींची देखील सेवा करू शकतात आणि याचबरोबर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आणि बघा जर का तुम्ही सेवा करून हे उपाय केले तर ह्या उपायांचं नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे। यानंतर हे पान दिवसभर तुम्हाला तिथेच असू द्यायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा तुमच्या देवघरात तुम्हाला यायचं आहे, धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि हे पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे। एका पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। त्याच्या खाली ज्या अक्षता आहेत यातील तुम्हाला 21 अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला ह्या पानात या पोटलीमध्ये ठेवायच्या आहे। अक्षता आणि हे पान तुम्हाला पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत। याची एक पोटली तयार करायची आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही हे पान आणलं आहे त्या झाडाच्या जाड फांटीला जाऊन तुम्हाला ही पोटली बांधायची आहे। पुन्हा तुम्हाला झाडाला नमस्कार करायचा आहे। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे, ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी निघून यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही येणाऱ्या प्रत्येक गुरुपुष्यामृत योगावर करू शकतात। बघा काहीही न करण्यापेक्षा आपण जे पण काही करत आहोत त्यातनं आपल्याला नक्कीच चांगलं झालेलं बघायला मिळणार आहे किंवा आपल्याला फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यातनं नक्कीच काही ना काही चांगले रिझल्ट किंवा चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर हा उपाय आपण सर्वांनी नक्की करायचा आहे। ज्याला खरंच गरज आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमो नमः नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।